शहरात कोट्यावधींची तरतूद केलेल्या नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांकडून हातसफाईच अधिक होत असून अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे नालेसफाईचा फार्स बंद करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। बाळकुम, ढोकाळी आणि कोलशेतमधील सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी आज आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत केली। त्यावेळी त्यांनी या कामातील बोगसगिरी उघडकीस आणली। याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत नाराजी देखील व्यक्त केली आहे। ना अधिकारी नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवत ना ठेकेदार काम करत, त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो। त्यामुळे ठेकेदारांची बिलं रोखून त्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी केळकर यांनी केली आहे। नालेसफाईच्या कामाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवरती सोपवण्यात आली आहे त्यांना केवळ कारणे दाखवा, नोटीस न बजावता त्यांना घरी बसवा अशी मागणी केळकर यांनी केली आहे। दादलानी पार्क येथील रहिवासी गेली 2 वर्ष तक्रार करत आहेत। नाल्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आणि कचऱ्यामुळे रोगराई पसरते। असे असतानाच पावसाळ्याच्या तोंडावरती नालेसफाई अर्धवट झालेली आहे। मग आयुक्तांची 1 जूनची डेडलाईन गेली कुठे असा संताप केळकर यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आयुक्तांनीच रस्त्यावरती उतरून पाहणी करावी, म्हणजे नालेसफाईच्या कामातील फोलपणा दिसून येईल असं आवाहन केळकर यांनी केलं आहे। पाहणी दौऱ्यात महापालिकेचे अधिकारी संजय कदम, भाजपाचे पदाधिकारी संजय पाटील, निलेश पाटील तसेच नीरज काबाडी, भानुदास भोईर, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, रवी रेड्डी उपस्थित होते। नाल्यापासून ना नाही हा बघ ना, इथे मार्क केले त्यांनी, ते 880 केले ना, त्याच्या पुढे 1100 पुढे मोठा आहे। आता पहिला पेज एवढा केलेला आहे, इथपर्यंत 800 मार्क केलेत ना, दाखवले आपण 1100 पर्यंत मार्क केलेले, याच्या पुढे हो ते मार्क केलेले। लोढा गेट आहे ना, तिथपर्यंत